जय श्री कृष्ण. हर हर महादेव. आत्ता आम्ही निघालोत एका पवित्र प्रवासाला. द्वारका ते सोमनाथ, भगवान श्रीकृष्णाची नगरी ते भगवान शिवांच्या प्रथम ज्योतिर्लिंगापर्यंत. द्वारकेच्या शांत आध्यात्मिक वातावरणातून बाहेर पडताना मनात एक वेगळीच भावना आहे. समुद्राच्या काठाने जाणारा हा प्रवास प्रत्येक क्षण मनाला शांतता देतोय. रस्त्यातील दृश्य, निसर्ग, समृद्ध आणि देवाची आठवण, जणू प्रत्येक वळणावर एक कथा दडलेली आहे. द्वारका ते सोमनाथ अंतर साधारण 230 ते 240 किलोमीटर आहे आणि हा प्रवास 4 ते 5 तासांचा आहे. पण हा प्रवास फक्त प्रवास नाही, आणि प्रवासात होणारी एक आध्यात्मिक ही अनुभूती आहे. खरंच हा प्रवास म्हणजे एक आध्यात्मिकतेचा भास करून देणारा आहे. द्वारका ते सोमनाथ या पवित्र प्रवासात एक ठिकाण मनाला थांबायला भाग पाडतं. माधवपूर बीच, जिथे समुद्राच्या लाटांमध्ये श्रीकृष्ण आणि रुक्मिणीच्या प्रेमाची कथा अजूनही ऐकू येते. माधवपूर बीच शांत, स्वच्छ आणि अतिशय सुंदर असा हा समुद्र किनारा आहे. येथेच भगवान श्रीकृष्ण आणि रुक्मिणी यांचा विवाह झाला होता, अशी पौराणिक कथा सांगितली जाते. निळाशार समुद्र आणि सोनेरी वाळू यामुळे हे ठिकाण खूपच आकर्षक वाटते. द्वारका ते सोमनाथ प्रवास हा एक परफेक्ट थांबा आहे, जिथे मनाला खूप शांतता मिळते. आणि अखेर 4-4.5 तासाच्या प्रवासानंतर आम्ही पोहोचलो आहोत सोमनाथ येथे. सोमनाथ हे भगवान शिवाचे पहिले ज्योतिर्लिंग, इतिहास, श्रद्धा आणि शक्ती यांचा संगम आहे. समोर अथांग समुद्र आणि त्याच्या किनाऱ्यावर उभं असलेलं भव्य मंदिर. येथे उभं राहिल्यानंतर मन पूर्णपणे शांत होते आणि एक वेगळीच पॉझिटिव्ह एनर्जी जाणवते. हर हर महादेव. इथून एंट्री आहे आणि इकडून आहे ना, एंट्री केल्यानंतर लेफ्ट साईडला पार्किंग आहे, मोठी पार्किंग आहे. बस वगैरे सगळं आहे, बस, कार, रिक्षापासून, बाईकपासून सगळ्या वाहनांची इथे पार्किंग होते. खूप मोठी पार्किंग आहे. आणि त्याच्यानंतर पार्किंग केल्यानंतर त्याच रोडनी रिटर्न यायचं. रिटर्न येऊन इथून मंदिर इकडे आहे. मंदिर या साईडला आहे. आल्यानंतर राईट साईडला मंदिर आहे. मंदिरात ना मोबाईल आणि कॅमेरा वगैरे काहीच अलाउड नाही आहे, इलेक्ट्रॉनिक वस्तू. तर तुम्ही मोबाईल वगैरे गाडीतच ठेवा, कारण खूप भली मोठी लाईन आहे मोबाईल काउंटरसाठी. त्याच्यामुळे गाडीत किंवा रूमवर वगैरे ठेवा. तरी तुम्हाला ना, आम्ही दर्शन घेऊन बाहेर आलेलो आहोत. तुम्हाला मी थोडं आतमध्ये जिथपर्यंत मोबाईल अलाउड आहे ना तिथपर्यंत जाऊन दाखवते. इथे लिहिलेलं आहे की काय काय अलाउड नाही आहे मंदिरात. आणि इथे लॉकरची सेवा उपलब्ध आहे. पैसे घेत नाही तिथे, लॉकर आहेत ते. पण ॲक्च्युली काय होतं माहिती आहे, आम्ही मगाशी आलेलो ना, खूप भली मोठी लाईन होती. त्याच्यामुळे ना 1 तास तरी गेला असता. तर अशी लाईन अवॉइड करण्यासाठी ना, तुम्ही गाडीत किंवा रूममध्ये आहे ना, तुमचा मोबाईल किंवा इलेक्ट्रॉनिक ज्या वस्तू असतील त्या ठेवून या. आणि त्याच्यानंतर इथे चेकिंग होते, लेडीजची वेगळी आणि जेंट्सची वेगळी. तर तशा लाईन आहेत. आतमध्ये सुद्धा लाईनसुद्धा, दर्शनाच्या लाईनसुद्धा तशाच आहेत, लेडीज आणि जेंट्स वेगवेगळ्या. आणि इथून अजिबात मोबाईल वगैरे अलाउड नाही आहे. इकडे चेकिंग होते. आणि मंदिराचा परिसर वगैरे इतका छान आहे आणि त्यांनी आता बांधकाम वगैरे खूप चांगलं केलेलं आहे. मी जेव्हा 4-5 वर्षांपूर्वी आलेली तेव्हा खूप वेगळं होतं आणि आता खूप वेगळं आहे. आणि इतकं म्हणजे शांत वाटतं दर्शन घेतल्यानंतर. गर्दी नव्हती फार आता आम्ही आलेलो तरी. आणि खूप असं बसायला वगैरे छान होतं. लाईट शो पण होतो इथे. लाईट शोचं तिकीट आहे, तर लाईट शो पण तुम्ही बघू शकता. सो इथे नक्की एकदा यायला पाहिजे. अहिल्याबाई होळकर यांनी सोमनाथ परिसरात बांधलेले हे जुने शिवमंदिर आजही इतिहासाची साक्ष देत उभे आहे.
मुख्य सोमनाथ मंदिर पुनर्बांधणीपूर्वी याच मंदिरात ज्योतिर्लिंगाची पूजा केली जात होती. साधं, शांत आणि अत्यंत पवित्र असं हे ठिकाण भक्तांना वेगळीच आध्यात्मिक ऊर्जा देते. आजही अनेक भाविक येथे येऊन निवांतपणे भगवान शिवाचे दर्शन घेतात. हर हर महादेव. हॉटेल राधिकामध्ये आम्ही रूम बघितलेला आहे आणि हॉटेल राधिकामध्ये इथे पार्किंग पण अवेलेबल आहे व्यवस्थित, रूम्स पण व्यवस्थित आहेत आणि खूप ठिकाणी आम्ही बघितले पण फुल पण आहेत आणि रेट पण आवाक्याच्या बाहेर आहेत. कारण आम्ही ऑन दी स्पॉट बुकिंग करतो आहे. आता इथे ऑन दी स्पॉट बुकिंग केली आहे आम्ही हॉटेल राधिकामध्ये, तरी कमी करून आम्हाला हे 2700ला पडले हे पण. तरी मी मला रूम्स वगैरे दाखवते. ही रूम आहे. AC रूम घेतली, छोटी आहे रूम पण ठीक आहे, म्हणजे स्वच्छता वगैरे पण व्यवस्थित आहे आणि या साईडला बाथरूम आहे. पण ह्या रूमचे सुद्धा खूप महाग मिळाले आहे, त्याच्यामुळे तुम्ही ऑनलाईन बुकिंग करून या. चला तर बाय, आजसाठी इतकंच. आणि आता उद्याचा प्रवास आहे आमचा सोमनाथ ते गिरनार पर्वत. तर भेटूयात उद्या. स्टे ट्यून. लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. बाय बाय.